कशा आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय. तू विसरलंच मी. कशा आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय धुमाळे आणि तुम्ही बघता नवीन ब्लॉग. तुम्हाला पाठचा ब्लॉग आवडला असेल तर अरे यार काय बोलते. कशा आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय धुमाळे आणि तुम्ही बघता नवीन ब्लॉग. पाठच्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, असंच प्रतिसाद चांगला द्या. आणि हा पण ब्लॉग बघा. उद्या आहे दसरा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी आमच्या घरात फुल सामग्री आलेली आहे, मम्मी घेऊन आलेली आहे. आज आमच्या घरी काय बनतंय मम्मी? पावभाजी. आज आमच्या घरी पावभाजी बनते. तर पावभाजीची सामग्री सगळी आलेली आहे. काय काय आलंय? फ्लावर आहे, अजून गाजर आहे, अजून वाटाणा आहे, वाटाणा आहे, शिमला मिरची आणली आहे. शिमला मिरची आणि बाकीच्या सगळ्या भाज्या आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये बटाटा वगैरे या सगळ्या गोष्टी पण जाणार ना. हो, टमाटर, बटाटा. हा, तर त्या सगळ्या गोष्टी आता मम्मीने आणलेल्या, जे जे सामान लागणार आहे ते सगळं सामान घेऊन आलेली आहे. आणि उद्या दसरा आहे म्हणून फुलं पण आलेली आहेत. तर आम्ही बाहेरनं हार घेऊन येत नाही कधी, म्हणजे दसरा असू दे किंवा दिवाळी असू दे, घरातच हार बनवतो. म्हणजे दरवाजाला लावायचं झालं किंवा गाडीला लावायचं झालं तर आता मी हार बनवणार आहे आणि हे लोक पावभाजी बनवणार आहेत. मी फुलं अशी काढून ठेवलेली आहेत. त्याच्यावर थोडंसं आपण पाणी शिंपडूया, थोडं कशी ताजी राहतील, कारण उद्या लावायची आहे. ही आंब्याची पानं, ही पण मध्ये मध्ये लावायची असते. मम्मी इथे सगळ्या भाज्या कट करायला घेतलेल्या आहेत मम्मीने. आतमध्ये बबिता चहा बनवते आणि माझा भाऊ कुठे गेलाय? बाथरूम मध्ये. सरळ मला हाकायला. माझा भाऊ गेलाय वॉशरूमला. ही बबिता. हॅलो बबिता. ही सुई आणि ही डागाची गुंडी. आता बनवूया आपण हार. हे असं पान आहे, याचं देठ थोडंसं तोडून घ्यायचं, पेन्सिल कापायचं थोडंसं. हार तुम्हाला सगळ्यांना बनवता येतच असेल. मी मध्ये मध्ये ब्लॉग बनवताना बोलते आहे, मध्ये मध्ये धडपडते नुसती. पहिलं माझं ऐका तुम्ही. तर तुम्हाला हार बनवता येतच असेल तरी पण सांगतो तुम्हाला. हे असं थोडंसं फोल्ड करून असं सुई टाकायची याच्यात. परत बोलते यार, नुसती धडपडते नुसती. माझा भाऊ आलेला आहे. कुठून आलेला आहे माहित नाही. मग कुठून आला हा? काय या मम्मी, तुम्हाला कळतं की नाही? तुला माझं स्टेशनला मला नावाने कशी बोलवलं, मला ऑर्डर कशी बोलते ना मी. हे भाऊ ब्लॉग मध्ये पण बोलते सोनू. कशाला बोलायचं उगाच, चांगलं वाटतं का? आता मी लहानपणापासून सोनं बोलते, जन्मल्यापासून. बघितलं, जरा चांगलं वाटत माहिती. तुला आता लाज वाटायला लागली काय सोनं बोलते मी? तू आता मोठा झाला ना आता. कॅमेरा चालू कर आणि उत्तम बोलूया समोर, म्हणजे आता हायलाइट करणार आला. अपना हार तो रह गया, इन्हीं का बडबड चालू है. ऑफिस मध्ये सिरियल झाला चांगलं वाटत नाही, खरं बोलतो. पण मी कधी आधी बोलले नाही. मला मी सोनूच बोलणार. कशाला बोलतोस? मी मरेपर्यंत सोनूच बोलणार. कोण मरेपर्यंत? मी मरेपर्यंत सोनूच तू लवकर बोलणार. म्हणायस का? बघितलं यांची कशी भांडणं चालू आहेत. मला तर हार बनवून देतच नाही ते लोक. चहा पिऊन झालेला आहे. आता आपण हार बनवतो. हार बनवल्यानंतर तुम्हाला दाखवतो, आहे की नाही सोनू? आज फरफरच बी नाही टाकायची का? बरोबर ना काय? सोनू? बरोबर ना सोनू? ए सोनू, अरे गप ना. सोनू रे सोनू. बघितलं तुम्हाला तुझ्या मत होतं माहितीये का? काय माझ्यामुळे? तुला नाव घेता येतं कॅमेरामध्ये. आता नावाची हाक मार तरी बोलायला. काही ती हाक मार बोला नावाने. प्रेमाने हाक मारते सोनू, लाडाने ठेवले सोनू. समोर बोलला का? ते मला स्टेशनला बोलते माहितीये का? जोरात बोलून. कशी कशी बोलते? लोक बघत समजलं. कशी कशी बोलते पण कशी बोलते? सोनू. कशी? कशी बोलली? मी म्हणे सोनू ते मंचुरियन कितीला आहे रे? अरे कसं झालं लोक हा? बघत अरे सोनू समजलं. मंचुरियन कितीला आहे म्हटलं. तो म्हणतो बनव. मग म्हणलं राहू दे. असे आपले लोक जे बघतात माहिती आता हे. आता म्हातारपणा मला अशी बोलतो मुलांना, मग त्यांच्या छोट्या मुलांना. सोबत आई पप्पाला बोलली असती.
मग आई बापाला पक्यात बोलायची. आता तेव्हाच वेळ नव्हतं. सोनू बरोबर बोलत पप्पाला तर कसं बोलायचं, कसं वाटलं पप्पाला? वाटलं मग असं सांग ना, तू म्हातारा झालाय आणि तुला तुझी आई बोलते सोनू सोनू, तर थोडीशी लाज वाटते. थोडीशी याला लाज वाटते की आम्ही म्हातारा झालोय आणि माझी मम्मी सोनू सोनू बोलते, अरे म्हाताराला सोनू सोनू बोलते असं तुला वाटतंय काय? चांगला वाटत कुठं लगीन नाही. झालं, म्हातारा कुठं झालं तेव्हा ते? अरे पण चांगलं वाटत आहे लक्षात. ते कसं वाटतं? अच्छा, कशी बोलत होती? ए सोनू अशी बोलत होती. पण स्टेशनला कशी बोलत होती? ए सोनू. असं नाही. म्हणलं सोनू किती झालं म्हणलं ते. हळू बोलते. स्टेशनला कशी बोलत होती? कशी वेगळी बोलते. कशी? म्हणलं मी काय बोलली स्टेशनला त्याला, तिथं मुली होत्या रे. हा. मला ऑड वाटलं म्हणतात. अरे मुली होत्या 18-19 वर्ष 5-6 मुली होत्या. ऑड वाटतच नाही ते. मग? मी म्हटलं सोनू किती झालं ते म्हटलं. मग 50. मग म्हटलं राहू दे. अरे मग ते ऑड वाटणार असतं. असं सगळं म्हणजे आता ही अशी बोलते तो बोलते, चांगलं वाटतं का सांगतो मला. आता याच्या ऑफिसवाले अगर बघत असेल तर याला सोनू बोलू नका. याचं नाव अमित आहे. आता बोलणार मला तुला का तुला परवा. ए सोनू. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय? नाही. आता मी जन्मल्यापासून त्याला सोनूच बोलते. मग काय? मग आता पोरगा म्हातारा व्हायला लागला. आता 2 वर्षात 30 वर्षाचा होईल, तरी पण त्याला सोनूच म्हणते. तर माझ्या मम्मीला ना लहानपणी तिच्या घरचे म्हणजे गावी बोलायचे बेबी. बेबी बेबी बोलायचं ना, की बेबी ताई, बेबी बोलायचं. हा काय बोलतो, ही मला जर सोनू बोलली तर मी पण हिला रस्त्यामध्ये बोलणार बेबी. आता पण गावीला बोलतात माझे आली बेबी आली बेबी आली. मग बोलूच आहे ना, मला आवडतं नाव ते. मग तुला आवडतं तो बोल. मग रस्त्यामध्ये तू पण बोलिला बेबी. बोलणार नाही. मग कळेल ना की कसं वाटे मला बेबी बोलतोय. ठीक आहे. तुला पाहणं आवडतं. आता नेक्स्ट टाइम मी आता तुझ्या मार्केटमध्ये जाणार ना, तर असं मला सैल बोलला मला बेबी. माझ्या आई वडिलाकडून आठवेल सगळं काय बेबी नाव. पण एवढा मोठा पोरगा झालाय, तू त्याला सोनू सोनू बोलते 4 चौकात, मग त्याला तर वाटणारच ना. आता एवढ्या मोठ्या म्हणजे बाईला कोण लहान पोरगा बोलेल बेबी बेबी, कसं वाटेल? लोकांना वाटेल छोटासा बेबी कुठे चाललाय. बघते तरी एवढा मोठा बेबी. हा, एवढा मोठा. त्याला वाटतं बेबी. कसं करतोय बोलतो एवढा मोठा बेबी. हा. अजून चांगलं हे करा. तर आता हे कापून झालेलं आहे. मी हार बरोबर तुम्हाला पावभाजी पण सामग्री सांगतो म्हणजे कशी बनवतात. तर हे सगळं कटिंग करून झालेलं आहे. आता बबिता चालली आहे याला उकळवायला ना कुकरमध्ये. हा बोलो बोलो. शिजवायला कुकरमध्ये शिजवायला. हा काय नाही. हा कुकरमध्ये शिजवायला चालली आहे आता. आता ही धुणार आणि कुकरमध्ये शिजवणार. ओके बेबी. ओके बेबी. वटण झालं वटाणे. संपल्यानंतर बोलते काय तर मित्रांनो हा आपला हार एक हार बनवून झालेला आहे दरवाजासाठी. बघा कसा झालेला आहे. बनवला ना चांगला बनवलाय. हार आपण हार घ्यायला गेलो तर कितीला भेटेल? 60 रुपयाला. 60. 80 रुपये. किती रुपयाला? 80 रुपयाला. म्हणजे आम्ही 80 रुपयामध्ये किती हार बनवतोय? हा एक हार झालाय आता. है ना? आहे की नाही? फुलं किती? अर्धा किलो? 120 रुपयाची. 120 रुपयाची फुलं आणली आहेत. 1.25 किलो. आता त्यामध्ये हा हार एक हार झालेला आहे. आता बघूया अजून हार किती हार बनतात ते बघूया. देवा देवा आमच्यावर ध्यान ठेवा. देवा रे देवा आमच्यावर ध्यान ठेवा. आता माझा हार बनवून झालेला आहे. मी दमलोय आता. बबिता हार बनवते आहे. बबिता इधर देखो जरा, दिखाओ जरा. हे 2 हार तयार झालेले आहेत. 3रा हार तिकडे बनतोय. आणि तिकडे बघा आमचं सेफ सोनू पावभाजी बनवते. सोनू पावभाजी बनवतोय. बघ परत सोनू बोलली. काय काय पावभाजी मी खाणार. सोनू बनवणार. गरीबाला बनवायला थोडा हातभार लावा लागतो. आता बोलते माझी कोणाला कामं करत नाही, मला पण हातभार लावत नाही. मीठ बरोबर आहे. बोलते का?
टेस्ट करायला मला दिलेला आहे, तर मीच पास करणार आहे, तेव्हा जाऊन या लोकांना चांगलं लागणार. चांगलं आहे, मीठ बरोबर आहे. हे लाव जरा. मीठ बरोबर आहे. आहे बरोबर, नक्की बरोबर आहे का? नक्की बरोबर आहे. हा सोन बरोबर आहे. फक्त थोडंसं अजून हे करा, काय? शिजवायचं. कांदा आणि टमाटर थोडं कच्चं कच्चं लागतंय. का- पावभाजीची भाजी कशी तयार केली ती मम्मी आता आपल्याला सांगणार आहे. मी पहिलं वाटाणं, फ्लावर, परत गाजर, शिमला मिर्च, वाटाणा डबल सांगितलं का? बटाटा हे सगळं शिजवून घेतलं कुकरमध्ये आणि नंतर ते एकदम बारीक केलं. मॅश केलं. हा मॅश केलं ते एकदम बारीक. नंतर कढई गरम केली. कढईमध्ये थोडंसं तेल, बटर ते चांगलं गरम केलं. त्याच्यामध्ये कांदा टाकला, अद्रक पेस्ट टाकली, नंतर मग टमाटर टाकलं, ते एकदम बारीक केलं. त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकलं. मग त्याच्यात नंतर मग मसाला टाकला, थोडा तिखट मसाला टाकला, थोडा पावभाजी मसाला टाकला, भाजी मसाला टाकला, पावभाजी टाकायला आणि भाजी तयार झाली. पावभाजी काय? पावभाजी मसाला टाकला आणि भाजी मग तयार झाली. हा. आणि मग मला खायला दिली आणि विचारलं कसं झालंय. मग मी ग्रीन मार्क केलं, तेव्हा जाऊन हे लोक आता खाणार. म्हणजे हे लोक मला टेस्ट करायला देतात, कारण की मला टेस्ट कळते. आणि आमचा हा शेफ, आजचा शेफ आमचा तेल सुटू दे. अमित धुमाळे पावभाजी खात आहे, बनवत आहे. बनवत आहे. आमच्या किचन मध्ये जागा कमी आहे म्हणून अमित धुमाळे इकडून तिकडून हलतायत. ठीक आहे. सगळ्यांनी हातभार, तू सोडून सगळ्यांनी हातभार लावलाय. बहिणी आहे, मी आहे, मम्मी आहे. तू काय केलं बरं? ते- हे भाई सर्वात मेन गोष्ट मीच सांगितली तुम्हाला की कशी लागते आहे. मी जोपर्यंत ग्रीन मार्क करणार नाही मग कसं सांगणार? खाऊनच सांगणार ना कशी लागते. मी केली, बनवतं ना ते. बहिणी आणि मम्मी आम्ही तिघांनी बनवली कोणासाठी त्याला चांगलं लागलं पाहिजे ना. मग बनवली माझ्यासाठी तर मी सांगणार ना कसं लागते कशी नाही. म्हणून बनवलंय ते. काय नाही, मला खायचे होते म्हणून बनवलंय. शेफ पाव कापताना दाखवा जरा. आता पाव सगळ्यांना कापता येतात, असे पाव कापा, असे लादी पाव. ओके, आता मग कसं करणार आहे सा? आता थोडीशी भाजी घेणार तव्यावर, मग खाली बटर इकडे बघून बोलायचं. थोडीशी भाजी घेणार तव्यावर. नाही, मसाला लावणार. पहिला मस्का लावायचा तव्याला. ठरवा कोणीतरी कोण बोलणार. बटर थोडं त्या तव्याला पूर्ण मग हे लावायचं. समजलं की कॅमेरा, आता कॅमेरावर पण आणि त्याच्यानंतर बघून थोडी भाजी टाकायची. भाजी थोडी थोडी पसरवायची आणि मग त्याच्यावर पाव फिरवायचा आणि एकदम कडक जार गरम करायचं. आता नाही टाकलेच बरं तू चहा पीत नाहीयेस, तू पावभाजी बनवते, तर पावाला तू कडक करू शकत नाही. पाव एकदम कसं म्हणून नॉर्मल झाला पाहिजे, त्यामुळे पण मस्का लागला पाहिजे पावाला. मग लागणार ना. मग तू कडक कशी बोलतेस? मग कडक होणारच ना तव्यावर गरम तू केल्यावर. चहा पाव ना खात, पावभाजी खाणार. अरे पण पाव भाजला कडकच पाव लागतो. कोण विचार. बोलला तू कडक? अक्षय, हिला आपण कडक पाव खायला जाऊया. पाव ती कडक पाव आहे. कडक पाव आहेत आमच्याकडे. हिला कडक पाव खायला, आपण नळ पाव खाऊया. कडक पाव आवडतो पावभाजी बरोबर. हिला कडक पाव देऊया. अरे कडक कसं होणार? त्याला बटर लावून तर नरमच राहणार. कळत नाही हिला, बघ ना. आणि कडक झाला तर हा चल कडक. बेबी बेबी हो, का बस, हो ना. का? आरोग्य आंदोलन झालं बघ ना आता. मला एवढी बोलत होती. पावभाजीला पावभाजीला सुटलं नाही. भाजीला तेल सुटले, जास्त गरगरीत झाली आहे, शिजली आहे असं म्हण. असं म्हण. हा, पाव ते पावभाजीला तेल सुटलं. तेल आता मी ठेवते आणि उद्या डब्याला केसांना लावते. तेल दिलं तिने. तिथं बंद तेल होतं, तेल तिथे. हे तुझे राज सांगतो केसाचे. घने बालों का राज बता रहा है ये. की मग तू माझे दाटच केस आहे. बस 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 जास्त. चढली. माझे दाटच केस आहेत. तर आमचे हार वगैरे पण बनवून झालेले आहेत उद्यासाठी. हे बघा, एका एका थैलीत बांधून ठेवले आहेत. गाडीला, देवाला, घराला सगळे असं बनवून. मी 2च बनवले, बाकीचे हार हिने बनवले. हॅलो बबिता, तूने बनवलेस ना? बाकीचे हार बबिताने बनवले. 2-3 हार तिने बनवले आणि मी 2च बनवले. माझे पाय दुखायला लागले आणि पाठ पण दुखायला लागली बसून बसून म्हणून. तर आता आम्ही पावभाजी खायला चाललो आहे. प्लेट बनल्यावर पण मी दाखवतो एकदा एक प्लेट कशी बनते कसं.
आणि मग सांगतो. हे बघा सोनू आमचा पाव कापतोय. बेबी क्या कर रही हो बेबी? गॅस पे चांगलं नाव आहे, मला चांगलं नावाची वाटलं नाही. पावभाजी आमची तयार झालेली आहे, सगळ्यांना भेटते आहे थोडी थोडी. अमित धुमाळे आमचे शेफ इकडे बसलेले आहेत. हे बघा पावभाजी, आता खाऊन सांगतो कशी आहे. चांगलं झाले. थांब खाऊ तरी दे. थोडासा कांदा असा, तीनच का त्यानं तेवढं तीन पावांनी तुझं पोट भरणार आहे. बाद में लगेगा असा लिंबू थोडासा मिक्स करायचं थोडं असं आणि त्याला साफ करून काढलं होतं. चांगलं झालं. चांगलं झालंय? मस्त झालेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.